नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून। हो मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी, राज्यातील कोणत्या भागात पाऊस कोसळणार, राज्यातील कोणत्या भागाला गारपिटीचा इशारा दिला आहे आणि अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की भर उन्हाळ्यामध्ये राज्याला या ठिकाणी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली परिस्थिती ज्यामुळे आपल्या महाराष्ट्राकडे ढगांचा ताफा आकृष्ट होत आहे आणि यामुळे मित्रांनो येत्या 72 ते 96 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील 8 जिल्हे, विदर्भातील 11 जिल्हे, खानदेशातील 3 जिल्हे यांना इशारा देण्यात आला आहे। कमी अधिक प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात आणि खूप अत्यल्प प्रमाणात कोकणामध्ये सुद्धा ही या ठिकाणी असणारी आगेकूच पावसाची राहणार आहे। यामुळे येते 72 तास आपल्या संपूर्ण राज्यासाठी अडचणीचे आहेत। अशा परिस्थितीमध्ये विजांचा कडकडाट होणार, ढगांचा गडगडाट होणार आणि या परिस्थितीमध्ये जीवाचं जोखीम घेऊन शेतातील काम करू नका, कारण बेफाम असणाऱ्या विजा या कुठेही सध्या कोसळत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला एकच काम करायचंय, जीव सुखी तर जग सुखी असं म्हणून चालायचंय आणि या ठिकाणी झाडाखाली आडोसा घ्यायचा नाही आणि आपल्याला ढगाळ वातावरण दिसलं की चुपचाप आपल्या सुरक्षित आश्रय त्या ठिकाणी घ्यायचा। ज्वारीचं काही प्रमाणात नुकसान होईल, हरभऱ्याचं नुकसान होईल, हरकत नाही, पण जीवाचं नुकसान जमणार नाही म्हणून लक्षात घ्या। येत्या 72 तासात राज्यात होणार पाणीच पाणी। या अवकाळी पावसापासून स्वतःचं आणि स्वतःच्या गुराढोरांचं करा 100% संरक्षण, म्हणून घ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय बस, एवढीच आपणास विनंती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।